महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या खूप मोठी घडामोड घडताना आपल्याला दिसत आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे खासदार आहेत ओमराजे निंबाळकर, सध्या यांच्या भूमिकेबाबत विविध चर्चा सुरू असताना आपल्याला दिसत आहे। पण या सगळ्यांमध्ये एक महत्त्वाची बातमी आपल्याला सध्या आता ऐकायला मिळत आहे, म्हणजे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत मोबाईलच्या माध्यमातून, दूरध्वनीच्या माध्यमातून संवाद साधल्याची माहिती सध्या समोर येत आहे। मग हे किती तथ्य आहे किती खोटी आहे त्याची शहानिशा मी सांगत नाही। या संभाषणामध्ये उद्धव ठाकरे यांनी ओमराजेंची नेमकी भूमिका काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे असं ऐकण्यामध्ये येत आहे। म्हणजे एकंदरीत ओमराजे निंबाळकर यांनी आपण अद्यापही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे ओमराजे निंबाळकरांचं की आज मी जे काही खासदार आहे ते फक्त पक्षामुळे आणि उद्धव बाळासाहेबांमुळेच आहे, त्यांनीच मला मोठं केलं आहे, अशा भावना देखील ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केल्याचं सध्या सांगण्यात येत आहे, ऐकण्यात येत आहे। आणि तसंच सध्या कोणताही त्यांचा अंतिम निर्णय घेतला नसल्याचं त्यांनी देखील यावेळी स्पष्ट केलं आहे। कालच त्यांच्या वडिलांच्या कोर्टामध्ये निकाल होता, त्यातनं ते नेमकंच बाहेर निघले तर, आणि त्यातनं ते आता उच्च न्यायालयामध्ये पण याचिका दाखल करणार आहेत। सध्या त्या धावपळीमध्ये होते ते। म्हणजे पुढील काळामध्ये ते म्हणतात की मी कार्यकर्त्यांसोबत चर्चा करेन, त्यांच्या भावना समजून घेईल, त्याच्यानंतरच मी निर्णय घेईल, कुठलाही निर्णय मी घाईगडबडीमध्ये घेणार नाही, आणि त्याच्यानंतरच मी माझी जी राजकीय भूमिका आहे ती नंतर ठरवेन। मी पहिले माझ्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करेल, नंतर मी माझी राजकीय भूमिका ठरवेल, असं पण त्यांना यावेळी सांगितलं आहे। म्हणजे ठाकरे गटामधले काही खासदार आहेत त्यांच्या भूमिकेबाबत पण सुरू असलेल्या चर्चेमुळे राज्याच्या राजकारणामध्ये अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत, नाही का? की सध्या तर 5 खासदार जे आहेत ते तर सध्या तिकडं बाजूलाच आहेत, ते बिनधास्त गेले होते। पण ओमराजे निंबाळकर यांनी जर समजा नकार दिला तर त्या 5 खासदारांची खूप मोठी धांदल उडणार आहे। म्हणजे अशा परिस्थितीमध्ये ओमराजे निंबाळकर यांनी ही जी आता सध्या भूमिका दिलेली आहे की मी सध्या कुठल्याच भूमिकेवरती ठाम नाही आहे, आणि जे चर्चा होत आहे त्यांना पूर्णविराम देखील मिळण्याची आता शक्यता वर्तवली जात आहे। आता येणाऱ्या काही पुढील दिवसामध्ये ओमराजे निंबाळकर नेमकी काय भूमिका घेणार आहेत याकडे आता सध्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे। आता ते कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार आहेत की आपण कुठल्या पक्षामध्ये राहायचे, कुठल्या पक्षात जायचे, याच्यावरती ते कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार ते निर्णय घेणार आहेत। तर या संदर्भामध्ये तुमचं काय मत आहे की ओमराजे निंबाळकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातच राहतील की एकनाथ शिंदेंकडे जातील? तुमच्या माध्यमातून आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करा। भेटू अशाच नवनवीन माहिती घेऊन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।